साहेब आले रे. दोन हाना पण पुढारी म्हणा. आई शपथ लई भारी सुपर हिट. मंडळी तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम ज्याचं नाव आहे दोन हाना पण पुढारी म्हणा. मी कोण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणार एक मी रोकटोक मराठी माणूस. नाव काय माझं पुढारी पाटील म्हणतात. मला हिंमत असेल तर अडवून दाखवा. ह्या वस्तीतल्या काही शिकलेल्या आहेत तरुणी आणि काही महिला पण आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. काय ह्या वस्तीमध्ये प्रॉब्लेम आहे हे मला तू सांग. आमच्या वस्तीमध्ये आमच्या नगरसेवकाची नेमणूक होऊन गेले 8 वर्ष झाले. 8 वर्षापूर्वी त्याने म्हणजे ज्या वेळेस याच्या आधीचं इलेक्शन झालं त्यावेळेस त्यांनी पूर्ण 5 वर्षानंतर काम केलं. काम त्यांनी हे केलं की कॅनलच्या बाजूला लाईन हे लावले होते, जाळी लावली होती. तर त्यांनी ते इलेक्शन झाल्यानंतर 1 वर्षानंतर त्यांनी ते काढून विकले. त्यांच्याच मुलांनी तेच काढून विकले आणि त्यावेळेस 4 वर्ष ती जाळी काढल्यामुळे आमचे कमीत कमी 8 ते 10 लोक तिथं पडून मेली आहे. त्याची दखल कोणी इथे घेतली नाही. कॅनलच्या कडेला आमच्या इकडचा रस्ता काम चालू होऊन बरेच आता कमीत कमी 2 महिने झाले. इथे काम चालू झालं 3 महिने झाले. गटर लाईन जी टाकली पूर्ण जुनी आहे, म्हणजे फक्त पाईपलाईन खोलली, तुटलेले पाईप जुने पाईपलाईन इथं टाकलेत. ज्यावेळेस आम्ही ते लोकांच्या लक्षात म्हणजे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्यावर माती टाकली आणि लगेच त्याचं काम चालू केलं. 8-15 दिवस झाले हे काम तसंच म्हणजे 3 महिन्यापासून हे काम चालू आहे. रस्त्याचं काम इथं झालेलं नाहीये. त्या साईडला रस्त्याचं काम चालू केलं कारण आमचे जे ठेकेदार आहेत त्यांच्या गाड्या 4 व्हीलर तिकडून येण्यासाठी त्यांना जागा पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या गाड्यांसाठी तिकडून रस्ता बनवून घेतलाय आणि इकडचा रस्ता आम्ही खड्ड्यात आहे, आम्ही मातीतच राहतोय. आमची घरं बनत नाही, आमच्या नळाला पाण्याचं प्रेशर येत नाही, आमच्या नळाला पाणी येत नाही. आणि इकडे वरती 2-3 असे मेन कॉक ठेवलेत त्यांनी की जेणेकरून फक्त त्या तेवढ्या एरिया पुरतच ते मर्यादित पाणी सोडतात. त्यांची मुलं गुंडगिरी म्हणजे आता आमचे जे कोणी आहेत नगरसेवक आनंद तालकुंडे त्यांचं नाव आहे, त्यांची मुलं त्यांनी म्हणजे जसे कुत्रे कसे पाळून ठेवलेत तसं आम्हाला करून ठेवलेत. त्यांची मुलं येतात वर्गाने जबरदस्ती मागतात, नाही दिले पाणी देणार नाही, लाईट देणार नाही, तुम्हाला इथं राहून देणार नाही, डायरेक्ट असं बोलतात. आमच्या लोकांवर हात उगारतात, शिव्यागाळी करतात. आमच्या महिला रडतात त्यांच्या समोर, काहीच त्यांना फरक पडत नाही. चौकामध्ये त्यांनी कार्यालय म्हणून खोललंय ऑफिस, मंडळाचं ऑफिस. त्याच्यामध्ये लाख 2-2, 3-3 लाखाचे पत्त्याचे अड्डे चालू आहेत. एवढे मोठ्या प्रमाणात ते तिथे जुगार खेळतात रात्रभर आणि दिवसभर. 24 तास त्यांची मुलं तिथे बसून असतात. इकडून आले इकडे चौकामध्ये मुलं बसलेत, तिकडून आलं तिकडे चौकामध्ये मुले, खाली आलो तिकडून मुले. आमच्या मुली जाणार कुठून? कॅनलला कपडे धुवायला गेले, नळाला पाणी येत नाही, घरी कपडे धुवू शकत नाही. कॅनलला गेलं तिकडे मुलं बसलेले असतातच. मग ते टिंगल टावाळ्या करणार, आमच्या बायकांना त्रास देणार, पलीकडून मुलं इकडून मुलं. मग आमच्या महिलांची सेफ्टी कुठे आहे? म्हणजे आता फक्त स्वातंत्र्य झालाय देश पण आम्हाला काहीच भेटत नाहीये देशामध्ये. म्हणजे इथे काहीच राहिलेलं नाही. आम्हाला तर असं वाटतंय की वस्तीमध्ये राहू का काय करू आता, आणि याची दखल कोणीच घेत नाही आमची. ही झाली एक तरुणीची समस्या ज्याशी आपण बोललो. आता आपण महिलांशी बोलू की काय इथे अजून काय अडचणी त्यांनी आता इथं आमच्या समाजाची मुलं आहेत ना, खूप शिकल्यात, खूप म्हणजे कोणाची 15वी झाली, कोणाची 16वी झाली, पण त्यांना सवलतीच भेटत नाहीत. हा कशाबद्दल? कोणी आधी पैसा नाही, काय नाही, कष्ट करून शिनी आम्ही कामधंदा करून शिनी मुलांना शिकवतोय, आम्हाला सवलतच नाही. कोण म्हणते जातीचा दाखला द्या, पण जातीच्या दाखल्यासाठी पण सवलत भेटत नाही आणि कामासाठी पण नाही. डोनेशन घ्यायला गेले तरी 1-2 लाख रुपये म्हणतात द्या म्हणून. कुठून आणायचं? आणि आम्ही हातावर पोटं जगवणारे, भिक्षा मागून खाणारी लोक आम्ही कुठून आणणार? असा प्रश्न पडलाय आम्हाला, दुसरं काही नाही. एवढी आमची मुलं शिकून घरात पडले ती, त्यांना चांगल्या नोकऱ्या नाही, चांगले हे नाही, जातीचं दाखलं नाही, काय नाही. आम्ही काय करायचं गोरगरिबांनी? आम्हाला घरदार नाही, झोपडपट्ट्या पण कुणी सुधारा नाही ते आमच्या कुणी साथ आम्हाला देईना. त्याला आम्ही काय करायचं? मी सरकार लोकांनी काहीतरी आम्हाला साथ देईन. आमच्या वस्तीमध्ये जवळजवळ 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून 2 बाथरूम बंदच आहे आणि 2 बाथरूममध्ये इतकी घाण आहे. म्हणजे जे महिलांचे प्रॉब्लेम असतात ते एकदम कचरा असा साईडला पडलेला आहे. तर आम्ही श्वास कमिटी आहे आमची, 12 महिलांची बॉडी एकूण टोटल आमची, आणि 12 महिलांची टोटल बॉडीवरती मी अध्यक्ष म्हणून काम करते. तरी देखील आम्ही आम्हाला म्हटले की क्षेत्रीय कार्यालयात तुम्ही अर्ज द्या, अर्ज दिल्यानंतर तुमची दखल घेतली जाईल. आम्ही लेखी आमच्याकडे पुरावे आहेत की क्षेत्रीय कार्यालयात गेलो, लेखी अर्ज दिला. त्या पूर्ण बॉडी ते क्षेत्रीय कार्यालय अधिकारी सगळे त्यांना सगळ्यांना इथं घेऊन आलो, पूर्ण वस्ती त्यांची दिंडी काढली. आम्ही त्यांना असं पण दम दिलं होतं की तुम्ही जर काम केलं नाही, आमच्याबरोबर एकच अधिकारी आले होते, एकच अधिकारी आलता. त्याला म्हटलं आम्ही तुम्हाला या खांबाला नाही बांधून ठेवू आणि तुमचे जेव्हा सगळे अधिकारी येतील इथे तेव्हाच तुम्हाला सोडणार. वाढत लावू डायरेक्ट.
म्हणजे ते बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम ज्याचं नाव आहे दोन हाना पण पुढारी म्हणून कोण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणार एकमेव रोकटोक मराठी माणूस नाव काय माझं पुढारी पाटील म्हणतात. मला हिंमत असेल तर अडवून दाखवा. ए साहेब आले रे. दोन हाना पण पुढारी म्हणा. आई शपथ लई भारी सुपरहिट. तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम ज्याचं नाव आहे दोन हाना पण पुढारी म्हणून कोण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणार एकमेव रोकटोक मराठी माणूस नाव काय माझं पुढारी पाटील म्हणतात. मला हिंमत असेल तर अडवून दाखवा. आत्ता मी आहे नाथपंथी डबरी गोसावी समाजामध्ये. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. माहिती अशी देतो परत की अशा ड्रेसमध्ये ही लोक फिरत असतात सिटीजमध्ये आणि हे लोक भविष्य सांगून वगैरे वगैरे ह्यांचा जो जे काय लोक विचारतील ह्यांना की बाबा असं झालंय तर काय करू, मग हे मंत्र वगैरे सांगतात आणि त्याच्यावर जे काय थोडेफार लोक स्वेच्छेने पैसे देतील त्याच्यावर यांचा संसार चालतो. कौतुकास्पद आहे की लोक फिरतात आणि चालत जातात, वाहन वापरत नाही. एवढं चालायची चेष्टा नाही आणि लोकांचं भविष्य सांगणार. त्या दिवशी समजा भविष्य सांगण्याकरता कोणी मिळालाच नाही, खाणार काय हा मोठा प्रश्न उभा राहतो. या समाजाबद्दल थोडंसं सांगा, काय प्रॉब्लेम्स आहेत त्या समाजाचे? काही नाही. मुळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तापैकी नाथपंथी डवरी गोसावी ही भटक्या जमातीची ब कम्युनिटी. उपेक्षितांच्या विविध संदर्भामध्ये राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं या समाजाच्या याच्यासाठी जे आरक्षण ठेवलं आहे ते भटक्या जमाती ब म्हणून. मुळात भिक्षकरी कम्युनिटी असल्यामुळे आत्ता या समाजाच्या उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन त्यांच्याकडे जास्त स्वरूपाचं नसल्यामुळे केवळ हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करत त्या सामुग्रीवरती मिळणाऱ्या उत्पन्नावरतीच त्यांचा चरितार्थाने जीवनार्थ चालतोय. प्रश्न असा आहे की सरकारनं ज्या शासन सवलती यांच्यासाठी जाहीर केलेल्या आहेत, या आमच्या समाजासाठी जाहीर केलेल्या आहेत, त्यामध्ये पहिल्यांदा हा तो जातीचा आहे यासाठी सिद्ध करण्यासाठी सन 1961चा जाचक पुरावा लागलेला जातो. सरकार जोपर्यंत त्याची जनगणना करत नाही किंवा त्याच्याकडे जातीचा दाखलाच उपलब्ध झाला तरच या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न सुटू शकतात. आणि म्हणून आमची अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी महासंघाच्या पातळीवरती शासनाला लढाई चालू आहे की मुळात 61चा पुरावाच आमचा रद्द करावा. कारण छत्रपतींच्या काळापासून, राजे राजवाड्यांच्या काळापासून हा डवरी गोसावी समाज महाराष्ट्रामध्ये आपलं जीवन जगतोय आणि मग या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम शासनाचं आहे. दुसरा प्रश्न या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी की महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या दलित किंवा अनुसूचित जाती जमातीच्या समाजाचं पुनर्वसन शासनाने केलं आहे. पण भटक्या विमुक्तातल्या भिक्षकरी समाजाच्या बाबतीवरती शासनाकडे 1 रुपयाची इकॉनॉमिकली सोर्सेस नाहीत आहे. समाज कल्याण विभागाकडनं या समाजासाठी स्वतंत्र अर्थतरतूद व्हावी ही मागणी घेऊन आम्ही गेली 62 वर्ष झालं देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी देखील या समाजाच्या मुख्य प्रवाहात किंवा न्यायिक पद्धतीनं सामंजस्यानं राज्य शासनानं याकडे पाहिलेले नाही. आमची अपेक्षा माफक स्वरूपात समाजाच्या सरकारकडून एवढीच आहे, किमान या समाजाला जर इकॉनॉमिकली आरक्षण प्राप्त झालं तर हा निश्चितपणे शैक्षणिक, सामाजिक आणि वैज्ञानिक पद्धतीचं आरक्षण तो प्राप्त करू शकतो. हे आमच्या समाजाचं किंवा आमच्या धर्माचं भिक्षा मागणे आणि लोकांना विश्वासात घेऊन आपली रोजीरोटी चालवणे हा पहिला उद्देश. आत्ता सध्या या सगळ्या गोष्टी सांगत असताना आत्ताच्या पिढीला ज्या रोजगार म्हणा किंवा नोकरी म्हणा या सगळ्या गोष्टी दुर्मिळ आता आहेच. पण त्याचं कारण बी असं झालं की इथल्या असणाऱ्या स्थानिक लेवलवरती लोकांनी जे राजकीय दंडाच्या हिशोबाने फक्त मागं पळवायचं, भीक टाकायची किंवा अन्न टाकायचं आणि आपल्या एक दिवस त्याचा वापर करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी लात मारायची असा प्रकार इथं चालू आहे. त्याच्यामुळं हळूहळू आज समाज आणि आमचा धर्म पाठीमागं चालला आहे. त्यासाठी आता हे माझ्या शेजारी असलेले आमचे रामदादा किमान आज 70 ते 80 वर्षाचा माणूस रोज पाय पुण्याला जातो आणि पुण्यावरून आपल्या रोजीरोटी कमवतो. आता या अशा टाईपचं जर एखादा बंगल्यातला माणूस म्हणा किंवा एखादा मोठा माणूस म्हणा, शक्य तर नाहीच नाही, पण त्याला ते शुगरचा आजार म्हणा, टीबीचा आजार म्हणा, एड्सचा आजार म्हणा, हे असल्या प्रकार त्यांचे असतो. पण ते परमेश्वरांची दयेने आम्ही गोरगरीब भाकरी तुकडा खाऊन आपण व्यवस्थित आमचं जीवन जगतोच. आता या ठिकाणी असलेल्या राजकीय दंडातल्या लोकांतून ते आम्हाला आजपर्यंत आम्हाला या सगळ्या सुखसुविधासाठी वंचित ठेवलेलं आहे. आता आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही मागून भिक्षा मागून खातो आणि आम्ही जगतो, हे फार कष्टाने जगतो. व आमच्या गरीबावर लक्ष चांगल्या माणसाने ठेवावं असं आमची विनंती आहे. 70 ते 72 वर्षाचा माणूस आज इथून, म्हणजे मी आता हडपसरमध्ये इथून चालत स्वारगेट आणि तिथून परत पुण्यामध्ये भ्रमंती आणि परत चालत परत हडपसर. आणि तेही लोकांना अहो ऐका ना तुमचं भविष्य सांगतो, अहो ऐका ना तुमचं हे करतो. किती लोक थांबतात ह्या जगामध्ये माहीत नाही. खऱ्या अर्थाने जर आज बघायला गेलं तर जातीच्या दाखल्याचा जो विषय आहे तो अत्यंत आम्हाला त्रास देणारा आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे झाले, परंतु अजूनही आम्हाला ह्या स्वतंत्र भारतामध्ये स्वातंत्र्य मिळू शकलं नाही. ज्यावेळेस हा गोरगरीब समाज आमचा जातीच्या दाखल्यासाठी शासन दरबारी जातो, त्याला 1961चा पुरावा मागितला जातो, त्याला तो पुरावा उपलब्ध करू शकत नाही का तर त्याचा वार वडील शिकलेला नाही. हीच सगळ्यात मोठी आत्ता आमची समस्या आहे. खऱ्या अर्थाने वसंतराव महामंडळ जे आहे त्या जर आम्हाला जातीचे दाखलेच मिळले नाहीत तर त्या वसंतराव महामंडळाचा आम्हाला फायदाच काय. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे वसंतराव महामंडळाचा आमच्या समाजासाठी कुठल्याही प्रकारचा फायदा आम्हाला अजूनपर्यंत मिळाला नाही. तर आज या समाजाशी बोललो. जे काही खरे मनापासून काम करणारे सोशल वर्कर आहेत त्यांनी इथे यावं, या समाजासाठी काहीतरी करावं ही विनंती आहे. पुढारी पाटील त्यांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या जगात पोहोचवतोच आहे, पण कृपया इथं येऊन नेत्यांनी किंवा सोशल वर्कर ज्या असतात स्टायलिश, येऊ नका अजिबात इथं. नुसते फोटो काढायचे असतील, यांच्या मुलांना बिस्किटचे पुढे देताना तर अजिबात येऊ नका. मंडळी तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम, ज्याचं नाव आहे 2 हाना पण पुढारी म्हणून. मी कोण सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्शियल बोलणार, एक मी रोकटोक मराठी म्हणून नाव काय माझं. पुढारी पाटील म्हणतात मला हिंमत असेल तर अडवून दाखवा. ए साहेब आले रे, 2 हाना पण पुढारी म्हणा. आई शपथ लई भारी सुपर हिट.